आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली। लोकसभेनंतर विधानसभेसाठी 1 लाखांनी मतदार वाढलेत। जिल्ह्यात 8 मतदारसंघात 25,02,954 मतदारांचा समावेश आहे। त्यामध्ये 12,69,157 पुरुष तर 12,03,487 स्त्री मतदार असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी स्वाती देशमुख यांनी दिली आहे। सांगली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 3,51,631 तर सर्वात कमी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात 2,06,70,573 मतदार आहेत। प्रभारी जिल्हाधिकारी देशमुख म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती। त्यानंतर हरकतीनंतर अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे। दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी सांगली जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये व सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले। अंतिम मतदार यादीत 1000 पुरुषांमागे 972 महिला असं प्रमाण आहे। मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात आले, त्यामुळे जिल्ह्यातील मतदार संख्येत वाढ झाली आहे। 8 विधानसभेसाठी 25,02,954 मतदारसंख्या झाली असून त्यामध्ये 12,69,157 पुरुष तर 12,03,487 स्त्री मतदारांचा समावेश आहे। सांगली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 3,51,631 तर सर्वात कमी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात 2,06,70,573 मतदार आहेत।